नमस्कार, मी निकिता. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर मी आज घेऊन आली आहे मुंबई स्टाईल क्रिस्पी मंचुरियन. खूप सोपी पद्धत आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला एकच चटणी ॲड करायची आहे आणि त्यापासून हे मंचुरियन तयार करायचे आहेत. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वात पहिले आपल्याला कोबी ही खिसून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला खिसणीच्या साहाय्याने कोबी खिसून घ्यायची आहे. कोबी ही जास्त बारीकही नाही ठेवायची आहे, अशी मोठीशीच ठेवायची आहे. हे पहा, अशा प्रकारे मी खिसून घेतली आहे. जास्त बारीक केले की आपले मंचुरियन हे क्रिस्पी नाही होणार, त्यामुळे मोठीशीच ठेवायची आहे. येथे मी थोडंसं लसूण आणि थोडेसे आलं आणि 4 ते 5 मिरच्या घेतल्या आहेत. हे आपल्याला ठेसून घ्यायचं आहे. इथे मी कोबी खिसलेली आहे. त्यामध्ये 1 वाटीला थोडंसं कम असा मैदा घेतला आहे, तेही त्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि अर्धी वाटी हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, असे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलं आहे मी. ते व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण ठेसून घेतलेली आलं, लसूण आणि मिरची आहे, ती त्यामध्ये मिक्स करायची आहे. आणि मी इथे शेजवान चटणीचे पॅकेट घेतले आहे, ते त्यामध्ये मिक्स करायचे. इथे मी 2 शेजवान चटणीचे पॅकेट घेतले आहे. आपल्याला यामध्ये फक्त शेजवान चटणीच मिक्स करायची आहे. त्यामध्ये सोया सॉस नाही, टमॅटो केचप नाही, काहीही मिक्स करायचं नाही. त्यामध्ये फक्त 2 शेजवान चटणीचे पॅकेट मिक्स करायचे आहेत. हे पहा, मी 2 शेजवान चटणी त्यामध्ये मिक्स केली आहे. थोडासा फूड कलर, रेड फूड कलर मी त्यामध्ये मिक्स केला आहे. फूड कलर हा खूप थोडासा आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचा आहे, कारण आपली जी शेजवान चटणी आहे तीही खूप लालशी असते, त्यामुळे त्याला असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचे, थोडेसेच पाणी टाकायचे आहे. हे पहा, अशा प्रकारे मी थोडे थोडे पाणी टाकून हे पूर्ण मळून घेत आहे. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्त पातळी नाही ठेवायचं आहे आणि जास्त घट्टही नाही. त्याला आपल्याला 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित असे क्रिस्पी लागतील. एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले आहे. तेल हे जास्त गरम नाही करायचे आहे, थोडेसे मीडियमच ठेवायचे आहे. तेल गरम झाले आहे, आता त्यामध्ये आपल्याला हे सोडायचे आहे. हळूहळू 5 ला 6 त्यामध्ये आपल्याला सोडायचे आहे मंचुरियनचे गोल करून, कारण जास्त असले की ते व्यवस्थित असे कुक नाही होत, त्यामुळे आपल्याला जास्त सोडायचे नाही. आणि हे मंचुरियन आपल्याला स्लो फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचे आहेत, त्यामुळेच आपले मंचुरियन हे खूप क्रिस्पी लागतील. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व मंचुरियन स्लो फ्लेमवर करून घेत आहे. हे पहा, त्याला एका प्लेटमध्ये त्याला काढायचे आहे. हे पहा, अशा प्रकारे सर्व मंचुरियन आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. खूप सोपी पद्धत आहे. तुम्हीही तुमच्या घरी एक वेळेस अशा प्रकारे मंचुरियन करून पहा. तुमच्याही मुलांना खूप आवडेल. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. ही मंचुरियनची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.